झी 24 तास एक पाऊल पुढे. काय अपेक्षा भारतीय संघाकडून? खरोखर विजयाचा प्रसाद मिळेल आपल्या सगळ्यांना? आय एम लुकिंग ॲट अ फ्लॉलेस आणि स्मॅशिंग विन. म्हणजे जरी दुबळं असलं तरी मिसफिल्डिंग अक्षम्य राहील, एक्स्ट्राज अक्षम्य राहतील. ह्या गोष्टी होऊ नयेत अशी मी प्रार्थना करते, कारण ह्या गोष्टी नेहमी घडत असतात आपल्याबरोबर. आणि काल जसं लंकेनी झिम्बाब्वेला तोंडच बाहेर काढू दिलं नाही, तसं काहीतरी व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि हो, एक दणदणीत विजय. कोहली आणि युवी आजचे हिरोज ठरावेत अशी माझी सुप्त इच्छा आहे. आणि येस, आय एम लुकिंग ॲट अ वन साइडेड मॅच, आणि ती तशी व्हावी आणि झालीच पाहिजे, कारण आपण वर्ल्ड चॅम्पियन्स आहोत आणि तसं आपण आपला क्लास मेंटेन करूनच पुढे जायला हवं असं मला वाटतं. क्या बात आहे. म्हणजे त्याबद्दल काही थोडा काय सांगशील तू? माहिती काय मिळालीस? मी अफगाणिस्तानच्या संघाबद्दल अजिबात काही माहिती मिळवलेली नाहीये, कारण माझं अफगाणिस्तान असलं तरी माझं इंडियावरती खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे तू मला इंडियाच्या टीमबद्दल आज काही विचार, मी सगळं बोलेन. पण मी अफगाणिस्तानच्या टीमबद्दल स्वखुशीने काही बोलू इच्छित नाही. पण मला त्यांचं कालही हा मुद्दा मी मेन्शन केला होता की देशामध्ये एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना हे लोक स्पोर्ट्स खेळायला डेअरिंग करतात. हे खूप कमेंडेबल आहे, खूप कमेंडेबल आहे. आणि त्यांचा हा प्रयत्न अतिशय अप्रिशिएट करण्याजोगा आहे आणि तो मी करते. पण आय वॉन्ट इंडिया टू विन ऑल द वे. तर निश्चित सगळ्यांना अशी अपेक्षा आहे. असं म्हणतात की चांगलं बोलून खूप चांगली सुरुवात करावी. आज बाप्पा आपल्या घरी आलाय, वर्ल्ड कप जिंकायचा यार, काय सांगशील आज? हो, जिंकायचं तर आहेच, इच्छा खूप आहे. पण आय थिंक जेव्हा आपण खूप अपेक्षा वाढवतो तेव्हा कुठेतरी प्रेशर पण आपण आपल्या टीमवर टाकतो. त्यांनी यावर्षी वर्ल्ड कप जिंकून खूप मोठी कामगिरी केली आहे. आणि एव्हरी डे इज नॉट संडे. म्हणजे त्यांना स्पेअर करायला सारखं काय आपणच जिंका असं नको करायला. जिंकला तर आनंदच आहे, पण नाही जिंकला तरी दुःख होणार नाहीये, कारण वी डन आवर जॉब. आपण 2007ला पण जिंकलो होतो, आपण आता वर्ल्ड कप पण जिंकलोय. सो त्यांना प्लेयर्सना थंड घेऊ दे जरा, असं मला वाटतं. अत्यंत मृदू मनाच्या भारतीय क्रिकेट रसिकाची प्रतिक्रिया होती, पण तिच्या मनात काय माहितीये? झी 24 तास एक पाऊल पुढे.